टेलिफोन बॉक्सचा जीव घेणा सापळा. वसई विरारमध्ये अपघाताची भीती वाढली. एकेकाळी संवादाचा एकमेव आधार असलेले टेलिफोन आज इतिहास जमा झाले आहेत, पण त्यांचे अवशेष मात्र अजूनही शहराच्या रस्त्यांवर जीव घेणा धोका बनून उभे आहेत. वसई विरार परिसरात सडलेल्या अवस्थेतील टेलिफोन जंक्शन बॉक्समुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मोबाईल फोन येण्यापूर्वीचा काळ, जेव्हा एका गावात फक्त 1-2च टेलिफोन असायचे. रस्त्यांवरून जाणाऱ्या टेलिफोन केबल्स आणि नाक्या नाक्यावर उभे असलेले जंक्शन बॉक्स हीच त्या काळातील संवाद व्यवस्थेची ओळख होती. मात्र आता काळ बदलला आहे. प्रत्येकाच्या हातात 2-2, 3-3 मोबाईल फोन आले आहेत आणि घरातील लँडलाईन फोन हळूहळू संपुष्टात आले आहेत. पण प्रश्न असा आहे, जेव्हा वापर संपला, घराघरातील लँडलाईन फोन देखील संपले. काही एका दुसऱ्यांच्या घरात आज देखील लँडलाईन आहेत, परंतु त्यासाठी एवढा मोठा जंक्शन बॉक्स, अगदी जुनाट, कधीही फुटपाथवरून चालणाऱ्या नागरिकांच्या अंगावर पडू शकतील अशा स्थितीमध्ये जुने टेलिफोन बॉक्स अजूनही का उभे आहेत? वसई विरार भागातील अनेक ठिकाणी आजही हे जंक्शन बॉक्स पूर्णपणे सडलेल्या, गंजलेल्या अवस्थेत उभे आहेत. काही ठिकाणी ते वाकलेले, तुटलेले असून कधीही कोसळून गंभीर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्थानिक नागरिकांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण आहे. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधत माजी सभापती संदेश जाधव यांनी कल्याण टेलिफोन मुख्यालय आणि वसई टेलिफोन विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. मात्र तक्रार करूनही अजूनपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही असा आरोप त्यांनी केला आहे. तज्ज्ञांच्या मते जुनाट आणि निरुपयोगी बॉक्स तात्काळ हटवणे गरजेचे आहे. जिथे काही प्रमाणात लँडलाईन सेवा सुरू असेल तिथे आधुनिक आणि लहान आकाराचे सुरक्षित जंक्शन बॉक्स बसवणे शक्य आहे. एकीकडे स्मार्ट सिटीच्या घोषणा आणि दुसरीकडे रस्त्यांवर उभे असलेले हे जीवघेणे अवशेष. प्रशासन जागे होणार का, की एखादा अपघात झाल्यावरच हालचाल होणार? वसई विरारकरांचा जीव धोक्यात घालणाऱ्या या टेलिफोन बॉक्सवर आता तात्काळ कारवाई होणे अत्यंत गरजेचे आहे.